महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी संध्यालाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळच्या वतीनं 133व्या वर्षाच्या गणेशोत्सवानिमित्त केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे। भारतातील केरळ राज्याची राजधानी असलेल्या तिरुअनंतपुरम येथे भगवान विष्णूंना समर्पित असे एक हिंदू मंदिर म्हणजे पद्मनाभ स्वामी मंदिर। हे मंदिर श्री वैष्णव परंपरेत श्री विष्णूंचं पवित्र निवासस्थान मानलं जाणारे 108 दिव्य देसमांपैकी म्हणजेच निवासस्थानांपैकी एक आहे। अत्यंत पवित्र असलेल्या या मंदिराची तेजस्वी प्रतिकृती यंदाच्या गणेशोत्सवात दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट तर्फे साकारण्यात येणार असून भाविकांकरिता विशेष आकर्षण ठरणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी दिली आहे। गेली अनेक वर्ष विविध मंदिरांची उत्कृष्ट प्रतिकृती सजावटीतून साकारण्याकरिता ट्रस्ट प्रयत्नशील आहे। यंदाच्या पद्मनाभ मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे ते मंदिर केरळ शैली आणि द्रविड शैलीच्या वास्तुकलेचे गुंतागुंतीचं मिश्रण करून बांधलं गेलंय। पद्मनाभ स्वामी मंदिराच्या प्रतिकृतीत 5 थरांचा गोपुर असणार आहे। त्यामध्ये कृष्णलीला, रामायण, सप्तऋषी, घोडे, हत्ती, सिंह साकारण्यात येणार आहे। तर गाभाऱ्यात विष्णू, लक्ष्मी, शिव, पार्वती, श्रीकृष्ण आणि नरसिंह यांच्या मूर्ती असतील। मुख्य मखराच्या वरच्या बाजूस अष्टकोनी भागामध्ये भगवान पद्मनाभ स्वामींची भव्य निद्रिस्त मूर्ती साकारण्यात येणार आहे। नानाविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेल्या मंदिराची प्रतिकृती सुमारे 100 फूट इतकी असेल। पद्मनाभ स्वामी हे अनंतशयन मुद्रेत विराजमान असे भगवान विष्णूंचं एक रूप आहे, जे शेषनागाच्या त्यांच्या नागपर्वतावर शाश्वत योगिक निद्रेमध्ये गुंतलेलं आहे। पद्मनाभ स्वामी हे त्रावणकोर राजघराण्याचे पालक देवता देखील आहेत। याच पद्मनाभ स्वामी मंदिराची रचना अत्यंत विलोभनीय असून मुख्य तीर्थक्षेत्र म्हणून याची सर्वदूर ख्याती आहे। मंदिराच्या गर्भगृहात पद्मनाभ सर्प अनंत किंवा आदि शेषावर बसलेला आढळतो। या सर्पाचे 5 फणे हे आतील बाजूला तोंड करून आहेत, जे चिंतन दर्शवतात। पद्मनाभ स्वामींचा उजवा हात शिवलिंगावर ठेवलाय। समृद्धीची देवी श्रीदेवी लक्ष्मी आणि विष्णूंच्या पत्नी पृथ्वीची देवी भूदेवी त्याच्या बाजूला आहेत। ब्रह्मा हे या देवतेच्या नाभीतून बाहेर पडणाऱ्या कमळावर अवतरतात। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।